स्ट्रेंजर थिंग्स आजपासून 8 वर्षांअगोदर आलेली नेटफ्लिक्सवरची अशी एक सिरीज की जिने अनेक रेकॉर्ड्स तोडले आणि IMDb-वर हायेस्ट रेटिंग मिळवली। मी या सिरीजचा पहिला सीझन बघितला आणि 3 दिवसात पूर्ण 4 सीझन फिनिश केले। या सिरीजची सुरुवात होते 4 मित्रांपासून। त्यांचं वय जवळपास 11 ते 12 वर्ष आहे। एका रात्री या चौघांमधला एक कार्यकर्ता अचानक गायब होतो। आता याला त्याचे मित्र शोधतायत, त्याचा भाऊ शोधतोय, त्याची आई शोधते, पण तिघेही वेगवेगळे होऊन। त्यानंतर या तिघांना एक मुलगी भेटते जी की नेमकी कुठून आली आहे, तिचं नाव काय आणि तिचा या हरवलेल्या मुलासोबत नेमका कॉन्टॅक्ट काय आहे। पूर्ण सिरीजच्याच प्रत्येक एपिसोड मध्ये एक नवीनच मिस्ट्री दडलेली आहे आणि आय एम शुअर की ही सिरीज नक्कीच तुम्हाला कुठेच बोर होणार नाही आणि प्रत्येकच एपिसोड सोबत जेवढीच मिस्ट्रियस तेवढीच इंटरेस्टिंग होत चालेल। प्रत्येक सीझन मध्ये स्टोरी ही मल्टिपल फेज मध्ये चालते आणि त्याचमुळे ही स्टोरी आणखीनच एंगेजिंग होऊन जाते। आणि जसं की आपण आपल्या प्राचीन ग्रंथांनुसार ऐकलेलं आहे की या भूलोकाच्या खाली एक पाताळ लोक आहे, समजून जा थोडंफार त्याच कन्सेप्टवर ही सिरीज आहे। आता ही मुलगी नेमकी कुठून आली आहे, हिच्याजवळ असलेल्या सायकिक पॉवर्स हिला नेमक्या कुठून मिळाल्या आहेत आणि जो मुलगा नेमका हरवला होता ज्याचं नाव आहे विल, तो नेमका कुठे आहे, हे सर्व जाणून घेण्यासाठी नेटफ्लिक्सवरची ही मास्टरपीस सिरीज एकदा नक्की बघा। प्रत्येक सीझन नुसार आणि टाइम गॅप नुसार या चाइल्ड ऍक्टर्सचं एज वाढत जाते आणि या सीझनच्या सुरुवातीपासून तर एंड पर्यंत पूर्ण ऍक्टर्स ॲज इट इज चेंज न करता तेच आहेत आणि हो त्यामुळे यांना बघता बघता एक वेगळंच कनेक्शन तयार होते। इनफॅक्ट या सिरीजची मेन चाइल्ड ऍक्ट्रेस हिचं आता लग्न सुद्धा झालेलं आहे। या सिरीज मध्ये थोडेफार स्ट्रॉंग वर्ड्स नक्कीच यूज केलेले आहेत। बाकी या सिरीजला 12+ ची रेटिंग आहे आणि हो एवढी भारी सिरीज प्लीज 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 मिस नका करू। आणि हो अशाच मूवीज सजेशन्स आणि मूवीज रिव्ह्यू साठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुन्हा एका अशाच इंटरेस्टिंग आणि अमेझिंग व्हिडिओ मध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।